नमस्कार. तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि कालचा व्हिडिओ मी अपलोडिंग करणार आहे. आता जस्ट 8:30 वाजले. थोडासा ब्लॉग एडिटिंग करायचा बाकी आहे. अर्धा ब्लॉग मी एडिटिंग केला आहे, अर्धा ब्लॉग एडिटिंग करायचा बाकी आहे. एडिटिंग करणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि कमीत कमी एक 15 ते 20 मिनटं लागतील. उरलेला जो ब्लॉग एडिटिंग करायचा आहे त्याला 15 ते 20 मिनटं लागतील. तर पटापट ते मी करून घेतो एडिटिंग आणि पटकन एक 9:15 साडेनऊ वाजेपर्यंत अपलोडिंगला लावतो. आणि आता समोर एकदम जीवदाणी आहे आणि जीवदाणीच्या डोंगरावर धुकं पसरलं, एकदम मस्त वाटतं. एकदम मग दाखवतो मी. हा बघा, समोर डोंगरावरती जीवदाणी आहे, जीवदाणीचं मंदिर आहे. हे समोर दर्शनी आहे, त्या साईडला ओम आहे आणि ह्या साईडला स्वस्तिक आहे. हे बघा दिसत नाही आहे कारण धुका आहे डोंगरावरती. तर व्हिडिओ एडिटिंग वगैरे झाली आणि मी अपलोडिंगला सुद्धा लावली. आता बरोबर 9:15 वाजता लावली होती आणि खूप टाइम झाला व्हिडिओ अपलोडिंगला लावून, कारण नेट स्लो होतं. तर व्हिडिओ अपलोडिंग झालेली आहे, नक्कीच बघा तुम्ही आणि कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ. आणि आता जरा मी बाहेर चाललोय जरा कामासाठी, तर चला तो बाहेर व्हिडिओ बनेलच. तर बाहेर जात असताना ऊन सुद्धा खूप पडलं होतं. 12:30 वाजले होते दुपारचे आणि जयसुद्धा तिकडून गाडी नेत होता आणि मी इकडून चालत जात होतो, कारण माझ्या इथून ते शॉप जवळ आहे. तर म्हटलं मी चालत जातो. एक रिक्षाची सुद्धा माझे 20 रुपये वाचतील आणि जाता जाता एक मस्तपैकी एक गारगार उसा ज्यूस पिऊन जातो. तर उसाच्या गाडीवरती आल्यावरती दुकानात कोण नव्हतं, तर एक बोललो पटकन एक उसा ज्यूस बनव. तर त्या मित्राने पटापट एक उसा ज्यूस बनवला आणि दिला आणि तो मी पिऊन आता पुढे जातो. आणि उसाचा ज्यूससुद्धा एकदम मस्तपैकी गोल गोल त्याने फिरवला आणि हातामध्ये दिला आणि खूप सुंदर ज्यूस होता. आता आम्ही चाललो आहे, जय पण भेटलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे मनवीर पाड्यामध्ये टी शर्ट घ्यायला. कोणासाठी? टी शर्ट नवीन पाहिजे दररोज घालायला. पहिल्यांदा चालू आहे ह्या एरियामध्ये. तर आता आम्ही आलो आहे साईदीप स्पोर्ट्समध्ये. जरा जयला काहीतरी घ्यायचं आहे, टी शर्ट वगैरे घ्यायचे आहेत, ते घेऊया. हे बघा मनवेलपाडा रोडला आहोत आम्ही आणि जयचा छोटा भाऊ सुद्धा आलेला आहे. बॅट पण आहे लवकर. आणि जयला पण टी शर्ट भेटला नाही कारण 36 तो किती साईज पाहिजे होती? 38ची साईज नव्हती, त्याच्याकडे 40ची साईज होती अवेलेबल. टी शर्ट मस्त एकदम हाय. नक्कीच व्हिजिट करा त्या शॉपला. मस्त. रस्त्याने चालत येतानाच बाप्पाच्या सुंदर अशा मूर्त्या दिसल्या. हे बघा आतमध्ये सुद्धा खूप मूर्त्या आहेत. छोटंसंच कारखाना आहे. तर हे बघा मस्त सुंदर मूर्त्या आहेत, सर्व मातीच्या मूर्त्या आहेत. आणि जसं की आता 13 तारखेला माघी गणेश चतुर्थी आहे, त्याची सुरुवात चालू आहे. पेंटिंग पाठीमागे पेंटिंगसुद्धा चालू आहे, तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा इकडे पेंटिंग कलरिंग चालू आहे गणपती बाप्पाचं. खूप सुंदर मूर्ती आहेत. मूषकावरती गणपती बसलेला आहे. हे बघा पूर्ण कारखान्याचा ॲड्रेस ह्या बोर्डवरती दिलेला आहे, तुम्ही नक्कीच बघा. आणि खूप छोटं कारखाना आहे हा. आणि खूप सुंदर मूर्त्यासुद्धा आतमध्ये आहेत. जितका तो लहान कारखाना आहे तितक्या मूर्त्यासुद्धा आकर्षक आहेत. आणि ह्या POPच्या मूर्त्या आहेत, कलरिंग करायचं बाकी आहे. कारण चालत येत असताना खूप ऊन पडलेलं होतं आणि खूप भूकसुद्धा लागली होती, म्हणून आम्ही येतानाच 2 मॅगीची पॅकेट घेऊन आलो आणि मॅगी घरी बनवायचा असा बेत केला. आणि त्याच्यासाठीच तयारी चालू आहे. तर पहिल्यांदा मी पाणी गरम करून घेतो गॅसवरती, त्यानंतर
पॅकेट वगैरे फोडतो मॅगीचे. इप्पी आणली होती आम्ही. आणि याचा व्हिडिओ मी बनवलाय. कॅमेरामॅन ठेवलाय, डायरेक्टर बनवलाय. तर बघू शकता. ओंकार मॅगी बनवतोय. सर्वांनी या मॅगी खायला. तुम्ही बघू शकता. ओंकारला मॅगी येत नाही, पण मी सांगितले ओंकारला मॅगी बनवायला. तर मॅगी एकदम रेडी झालेली आहे आणि बघूनच खूप मस्त वाटतं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही मटरसुद्धा टाकलेले होते, ॲड केलेले होते. तर मस्तपैकी 2 प्लेट घेतो वाढून आणि नंतर मग खातो. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगतो. तर मॅगी तर खूपच सुंदर झाली होती. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.